साहेब 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 काय झालं तुला एवढं वरडाला? अहो आपण बांधलेला पण कोसळला. काय होय आणि 15 जण ठार झाले, ते 10 जण जखमी आहे. काय सांगायला नाही? होय आता पोलीस न्यायला येणार तुम्हाला. काम कोण करायचं तर साहेब आल्यावर काय सांगायचं त्याला? करतो बरोबर. काय करतोस? आवर लवकर, पाठदेशाने काम झालं पाहिजे. फोन देतो इकडे पहिला. अहो सगळी तयार झाल्या का? साहेब याची वेळ झाल्या. हा आवरा आवरा लवकर, साहेब येतीलच आता. ए काय काय झाले? आला साहेब तुम्ही? एक नंबर तयार झाल्या ना? एक नंबर झाले सड. आणि काय काय राहिले? अहो फक्त सगळं काम झाले, आता फक्त रोड रोलर येण्याची वाट बघायली. रोड रोलर? हा. अरे ना आलाय काय रोड रोलर आणतेस का? काय एवढं बजेट आहे आपल्या इथं? अहो मग काय करायचं? काय करायचं? रोड रोलर आणून पाक चेडर आणतो मला इथं. कसं मिळायचं पैसे आपल्या इथं? अहो पैसे, रस्त्याचं काम तर व्यवस्थित झालं पाहिजे की. कसलं काय बघा नाही काय तुला जायचं काय रस्त्यावर ना? तुला जायना म्हणजे लोकांची सेवा करायसाठी असते आपण. लोकांची सेवा करतो इथं. आपल्याला काही ढेकळ मिळायचं का इथं पैसे? कसं रोग 2 नंबर काम करायचं इथं. पाठीस नावरायचं काम आहे. काम कर काम कर. जा त्या पोरांना घेऊन ये तेवढं जरा काम आहे. पोरांना हा घेऊन या. आली बघा पोरं. आता एक काम कर, जा तुमचं मशीन घेऊन या. तुमचं मशीन कशाला? अरे कशाला म्हणजे रोड रोलर आपल्या अवकातीच्या बाहेर आहे, त्यामुळे तुमचं मशीन आणायचं आणि सगळा रोड तुमचं घ्यायचा. कळलं का? आणि कोणी तुमचाच त्यो? कोणी म्हणजे हे का नाही? अहो यांच्या बोड्या बघा कसल्या, हे काय दुमसते ते? एक काम कर, तू सगळं तुमचं रोड याडला आले काय? मी दुमसतोय? याडला पगार देते. पाठीस ना तुमचा आणि यायचं तिकडे ऑफिसवर. कळलं का? आई आई ग साहेब उठा जरा. अरे काय आलंय? उठा 2 मिनिटं. आई आई ग पाय दाबा जरा. अरे लाज वाटते का मला? पाय दाबा सांगायला नाहीस? लाज काय वाटायचं त्यात? मला इथं एकट्याला धुमसायला आणि तुम्ही तर झोपा काढत बसलाय. झोपा काढत काय बसला इथं? मला किती प्रेशर असते माहिती वरनं, किती टेन्शन असते ते वरनं. मला शिवाय देतात लोक इथं. मला चांगलंच माहिती आहे किती टेन्शन असतं. चांगलं माहिती आहे. रस्ता चाललाय तर इथं मला किती खवतात माहिती आहे लोक वरनं. काय खवळ देते एकट्याला इथं? पाक धुमसा लावली, पाक माझं हाडण कातड एक झाले. पगार देतो तुला. काय ढेकाच पगार देतो या. 1 hour later. हो साहेब, ह्याला 10वीला चांगले टक्के पडल्यात. ह्याला चांगलं कॉलेज भेटून झाले, ऍडमिशन करून द्या की तेवढं. अरे ना आला काय असली किरकोळ काम करत असतो मी? तेवढंच काम आहे मला हे. अहो करा की ऍडमिशन, तेवढी समस्या होत नाही का? समाजसेवा करतोय. लय छान आहे. एवढा पळका येते तर करता तुझा ऍडमिशन जाऊन. सांगायला समाजसेवा करतोय. हे सगळी चांगलीच कॉलेज असतात. कुठल्या तर घ्या कॉलेजमध्ये का? बरं बरं चल रे, काय होत नाही तुझं ऍडमिशन. काय कसला मोठा पाऊस पडायला लागला या. मला काय वाटत ना आता साहेबांनी केला रोड पिकूया. सांगत होतो चांगला रोड करूया, चांगला रोड करूया, तर नाही ऐकायचं नाही. काय आता खाऊ देत लोकांच्या शिव्या. हॅलो साहेब, सगळा पूर्ण रोड झालाय तयार. 1 नंबर रोड केला. 1 नंबर. नाच करणार आहे तुम्हाला. आता उद्घाटनाला बोलणार आहे फक्त मी. येऊन बघा कसा रोड केला 1 नंबर. हो साहेब, कोण आहे? फोन बंद करा जरा. अरे काय आले? अहो काय झालं? काय काल कसला मोठा पाऊस पडलेला, रस्त्यावर सगळी डबरी पडली ती. काय सांगायला आहे? मग काय? फक्त डबरीच पडल्यात ना? अहो मग आणि काय पडायला पाहिजे? इथे लोक शिव्या द्यायला लागले, तुमच्या नावाने बोंबलालेत सगळे. अरे किती शिवाय देत लोकांचं काम असतंय काय? आपल्याला जायला लागणार नाही त्या रोडवर ना? डबऱ्यातनं जायला लागते. डबरी पडला मी सांगायला आलाय. अहो खरं तुम्ही इथे लोकांची सेवा करायला बसलायसा. अरे लोकांची सेवा करत बसले असं मला पैसे कसे मिळायचे चांगला रोड केल्यावर? एक काम करा आता, ती मरून भरायचं सगळ्या डबऱ्यातनी. आणि काय झालाही रोड तयार. मग अहो काही एडा डोक्षाच आहे का तुम्ही? कसला रोड करायचा? इथं लगा बजेट नसते तेवढं आपलं चांगला रोड बनवायला सांगायला आलाय. इथं मला शिकवायला तू कसा रोड बनवायचा असतो. हा होय होय चालते. हा येईल साहेब. हा हा आल्यावर सांगतो. हा ओके. झाले का सगळी कामं? होय सगळी कामं झाली ती. आता फक्त एकच काम राहिले, कामगारांचे मुरमाच पैसे द्यायचं आहे ते. मुरमाच पैसे द्यायचे? एक काम कर, तुझ्याकडचं तर दे पैसे सगळं मुरमाचं. मी ऑफिसला गेल्यावर तुला देतो पैसे. काय ऑफिसवर गेल्यावर देतो? आधीच तर माझं 4 लाख रुपये द्यायचा आहे. इथं माझा पगारातून सगळ्या लोकांचे पैसे दिले ते. आणि इथं पहिल्यांदा असला नेता बघितलाय मी. अरे नेता काय असला पहिल्यांदा बघितलाय? काय तर क्वालिटी आहे म्हणून निवडून दिलाय लोकांनी. मला काय समजून झाले कसं काय लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. आणि ढेकळाची क्वालिटी आहे तुमची. मला माहिती आहे सगळी चांगली क्वालिटी काय तुमची. झालं माझी माप काढणं होतं इथे. माप काढण्यासारखं आहे तुम्ही. माप काढण्यासारखं आहे कामच बघ. कामाचं बघ. इथं पैसे नाही ते केशात आणि दुसऱ्याला नुसतं दादागिरी करायला तेवढी येते. लई मॅनेजर कुठे जाऊन बसली काय माहिती. हॅलो, अरे कुठं फिरत बसले इथं निवांत? ये लवकर येतो ऑफिसवर. बोला गे, काय काम आहे? अरे काय काम काय? कुठं बोंबडत हिंडायला आलायस? काम सोडून इथं. तुमच्याकडे काय काम आहे?
काम असतात मला काय तर काम असते पगार देते म्हणजे लवकर कामावर यायचं. लय माहिती आहे पगार देतायसा इथं माझे पगार घेऊन दुसऱ्याच पगार भागवतायसा आणि तुमचा एकच डायलॉग वरनं पैसे आले की देतो. कधी तुमचं वरनं पैसे येतात काय माहिती. बरोबर असू दे कामच बघ. अरे ते आपल्याला एक काम आलंय मोठं नदीवर मोठा पूल बांधायचा आहे. नदीवर पूल बांधायचा आहे. मग काय अहो मला एक कळण झालंय इथं मागच्या वेळ रस्ता बांधलेला आता व एका पावसात सगळं रस्ता डबरी पडलेली आहे. नवीन काम कसं काय मिळालं आणि ती नवं निरीक्षण करणारी माणसं येणार होती रस्त्याचं त्याचं काय झालं. अरे सगळ्यांनी तोंड कशी बंद करायची ते आपल्या हातात असते. म्हणजे अरे तुला अजून राजकारण म्हणजे काय ती माहित नाही. तू अजून लय बारकाईस. जरा माझ्या थोड्या दिवस थांब माझ्यावर जरा फेर म्हणजे कळते तुला कसं असते राजकारण. जा ती नदीवर पूल बांधाय त्या ठिकाणी जा कामगार घेऊन या. ओके. आलोच तोपर्यंत मी नारळ फोडायला या. येतोच. काय अरे काय नदी बघायला लागला नदी कधी काय बघणार काय. आम्ही नाही करत काम त्या पगार देत नाही काय नाही आम्ही काम करू. अरे साहेबाला सांगून पगार द्यायला होतं काम करा. तुम्ही सांगा. सांगतो जा काम कर जा. हे तुला बसलीस काय काम का चालू केलं नाही अजून. अहो काम चालू करायला कामगार पगार मागायल्यात. पगार मागितल्याशिवाय काम करत नाही म्हणते ते. असं म्हणतात. होय आणि हेच पाहिजे होतं आपल्याला. जाऊ दे गेले तर काम सोडून आपलं दुसरे कामगार बघा आणि चालू कर काम. अहो असं का. असं म्हणजे अरे त्यांना जरा सांगवायचं पगार द्यायला परत काय ती मागवायला येत नाही पगार आपल्याला वैतागून आणि त्यांचा पगार पण आपल्याला राहते मग कळलं का. अहो तर चुकीचं आहे. अरे राजकारणातलं चुकीच बघत बसा नसते. भरती जाऊ दे त्या कामाचं काय काय झालंय तेवढं सांग मला. काम सगळं राहिलं सिमेंट यायचं बाकी आहे आणि कामगारांना सांगितलंय सिमेंट जास्त वापरा कामात काही कमी जास्त करू नको. अरे काय जरा डोक्यावर पडलीस काय तू. का काय झालं काय झालं काय इथं नुसतं ते सिमेंटवर काय लिहिलं मी जिथे एक पोतं सिमेंट लागते तिथे फक्त अर्ध पोतं वापरायला लागायचं. अहो खरं पूल कमजोर बनणार की लोक पडली म्हणजे. अरे लगेच एवढ्या सिमेंटनं कमी वापरलं म्हणून लगेच पूल कोसळत नसते कळलं का. सांगायला मला पूल कसं बनवायची असं लई पूल बनवल्यात मी. लवकर सांग त्या कामगारांना. बर 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 बर. साहेब काय झालं तुला एवढं वरडाला. अहो आपण बांधलेला पूल कोसळला. काय होय आणि 15 जण ठार झाले ते 10 जण जखमी आहे. काय सांगायला नाही. होय आता पोलीस न्यायालय आलेले तुम्हाला. आता काय करायचं. काय करायचं म्हणजे एवढं टेन्शन घेणार आहेस तू. आता ही सगळी जबाबदारी पुलाची आहे तू तुझ्या अंगावर घ्यायची. हो मी पुलाची जबाबदारी काय घेत असतो. विश्वास ठेवल्यावर तुमच्यावर असाच ते विश्वासघात करायला तुम्ही आता. राजकारणात स्वतःच्या भावावर विश्वास ठेवत नसते आणि तू तर कोण सांगायला लागला. चालेल कुठं आले उठलं थांबे.